जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या जे काही प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात मुदत ही कालच्या दिवसाला म्हणजे संपलेली आहे। तर आशा करूया तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टलवर जे काही प्रेफरन्स आपल्याला जनरेट झाले होते तर ते तुम्ही लॉक केले असेल, सर्व काही व्यवस्थित असेल। तर आता जे काही पुढची प्रोसेस असणार आहे, आता समजा 15 तारखेला या ठिकाणी सध्या आजची जी डेट आहे 15 तारीख, तर आपल्याला प्रेफरन्स हे कालपर्यंत म्हणजे 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी देण्यात आले होते। तर संपूर्ण कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे। तर आता पुढची जी काही प्रोसेस आहे, गुणानुक्रमानुसार निवड यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते, तसं जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर त्या डॉक्युमेंट नेमकी कोणती लागणार त्या संदर्भात आपण पुढे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची इन्फॉर्मेशन पुढे। मित्रांनो, आपल्या जे काही पसंतीक्रम या ठिकाणी जिल्ह्यानुसार ज्यांना सोयीचे जिल्हे होते, जसे जसे प्रेफरन्स जनरेट झाले त्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स हे देऊन दिलेले आहे। आता आपलं जे काही पुढचं जे काही नियोजन असणार आहे, तर या ठिकाणी बघा आता आज काही जे दिवस आहे तर तुमच्याकडे ज्या डॉक्युमेंट असणार आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अंतिम असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट सध्या कॅरी करायचे आहे। त्याच्यामध्ये जर तुमचे कोणते डॉक्युमेंट जर नसेल तर ते तुम्ही अजून देखील या ठिकाणी बघा आपल्याला चान्स आहे। जे डॉक्युमेंट नसेल तर ते आताच तुम्ही या ठिकाणी तयार करून ठेवा। तसंच बघा महत्त्वाचं जे काही प्रेफरन्स लॉक हे कालच्या मध्यरात्रीपासून लॉक झालेले आहे, म्हणजे त्या ठिकाणी मुदत ही संपलेली आहे। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही निवड यादी आहे, पुढची जी स्टेप असणार आहे का जे आपण दिलेले प्रेफरन्स आहे त्याची निवड यादी ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते, तर त्या संदर्भात बघा एक महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला एक GR या ठिकाणी आहे। तर त्या GRमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाचं ह्याच्यात आपण बघूया, तर जी काही निवड यादी आहे ती जर ह्या GR प्रमाणे जर या ठिकाणी फॉलो झाला तर कधीपर्यंत आपल्याला जी निवड सूची आहे तर ती पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळू शकते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो GR आहे तो 7 फेब्रुवारी 2019चा GR आहे, महत्त्वाचा GR आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा GR आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही पवित्र पोर्टल आहे, तर पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत तर हा मजकूर या ठिकाणी देण्यात आला आहे। तर महत्त्वाचा GR आहे, जे काही निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही शिक्षक भरती नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस होणार आहे, तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं जे काही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी प्रोसेस देण्यात आली आहे। तर हा GR अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर ह्या GRनुसार सध्या शिक्षक भरती पुढेही फॉलो होत आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही पुढची स्टेप संदर्भात आपण ह्याच्यात आता GR बघितला तर हा एकूण 13 पानाचा GR सध्या देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये पूर्ण शिक्षक भरतीची प्रोसेस या ठिकाणी देण्यात आली आहे। तर महत्त्वाचं जे आहे ते फक्त तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवतो, कारण जी काही प्रोसेस असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी बघा आतुरतेने वाट आहे की ज्या महत्त्वाचं पुढची जी काही मेरिट लिस्ट आहे किंवा निवड यादी आहे ती कधीपर्यंत जाहीर होणार। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा एक पॉईंट देण्यात आला आहे 5.8 मध्ये। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता, तर ह्याच्यात जो काही 5.8 नंबरचा जो पॉईंट आहे, तर ह्याच्यात बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवड सूची जाहीर करतील। उमेदवाराच्या अर्हतेनुसार ते ज्या पदासाठी पात्र असतील त्या पदासाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक असा राहील। संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस देखील त्याच्या लॉगिनवर उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवड सूची उपलब्ध होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियुक्ती प्राधिकारक त्यांच्या अधिकार क्षेत्रातील रिक्त पदावर निवड सूचीतील उमेदवाराची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात करतील। विहित कालावधीत नियुक्तीसाठी हजर न राहिलेले उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेतील भरती प्रक्रियेतून बाद होणार। म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे। तर ह्याच्यात बघा 5.8 मध्ये ह्याच्यात जे स्टेटमेंट आहे, ह्या ठिकाणी उमेदवाराने प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन जे काही दिवस आहे, तर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक जे आहे ते गुणानुक्रमानुसार या ठिकाणी माध्यम प्रवर्ग आणि विषय व बिंदू नियमावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड सूची जाहीर करतील। म्हणजे समजा या ठिकाणी आपल्याला 14 तारखेपर्यंत रेफरन्स लॉकची मुदत देण्यात आली होती, तर पुढील बघा 5 दिवस जर आपण ॲड केले तर जवळपास या ठिकाणी 22 तारखेपर्यंत आपल्याला जी काही निवड सूची आहे 22 किंवा 23 तारखेपर्यंत जर काही डिले नाही झालं तर 22 ते 23 किंवा जास्तीत जास्त आपल्याला 25 तारखेपर्यंत म्हणजे 22 ते 25 तारखेपर्यंत आपल्याला जी काही गुणानुक्रम या ठिकाणी निवड सूची आहे, तर ती निवड सूची ह्या GRचा जर फॉलोअप केला किंवा ह्या GRच्या नुसार सध्या प्रोसेस जर झाली तर आपल्याला काही पुढील कार्यालयीन 5 दिवसाच्या म्हणजे आत या ठिकाणी शिक्षण विभागाने गुणानुक्रम या ठिकाणी बघा निवड सूची जाहीर करतील असं या GRमध्ये नमूद करण्यात आलं आहे। आणि जर जो आपण टेंटेटिव्ह जो शेड्यूल सध्या
आपण बघितलं आहे की जे काही जाहिरात येणार होती, त्यानंतर निवड सूची जी काही 22 ते जे काही 25 तारखेदरम्यान किंवा 27-26 तारखेदरम्यान जी निवड सूची जाहीर होणार होती, तर तो ह्या शेड्यूल जो आहे तो ह्या GR नुसार सध्या फॉलो होताना आपल्याला दिसून येत आहे. तर आशा करूया पुढील जे काही 5 दिवसाच्या आत, म्हणजे या ठिकाणी बघा 14 तारखेपासून जे 5 दिवस आहे, म्हणजे जे काही 21-22 तारखेपर्यंत आपल्याला महत्त्वाचं जे काय पुढच्या वीकमध्ये निवड सूची आपल्याला पाहावयास मिळू शकते. तर आशा करूया याची आनंदाची बाब असेल, कारण जे काही शिक्षण जे आयुक्त आहे तर त्यांनी देखील त्यांच्या बाईट्समध्ये सांगण्यात आले की ज्या निवड सूची किंवा संपूर्ण प्रक्रिया ही आचारसंहितेच्या सध्या शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण करू, असं या ठिकाणी स्टेटमेंट देखील त्यांच्या बाईट्समध्ये न्यूज जे चॅनल आहे त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे. तर आचारसंहिता जवळपास या ठिकाणी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी लागू शकते. तर मार्चच्या पहिल्या आठवड्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपली जी शिक्षक भरतीची पूर्ण प्रोसेस आहे ती या ठिकाणी बघा संपलेली असेल आणि सर्वांना नियुक्ती या ठिकाणी मिळालेली असेल, अशी एक आपण या ठिकाणी आशा करूया. तसंच बघा महत्त्वाचं आता डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला एक फास्टमध्ये या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आपल्याला महत्त्वाचे लागणार आहे ते देखील इथं देण्यात आले, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट असणार आहे, तर ह्याच्यात जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आता सध्या अवेलेबल असेल किंवा मग तुमच्याकडे सध्या नसेल, तर आताही देखील आपल्याकडे जे काही दिवस उरलेले आहे, तर ह्याच्यामध्ये आता सध्या तुम्ही इतर ठिकाणी वायवार या ठिकाणी टाईमपास न करता तुम्ही सध्या डॉक्युमेंट्सवर या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. कारण डॉक्युमेंट हे आपले जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला संबंधित जे काही अधिकारी आहे, तर हे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल आपल्याकडून शोधतील. तर हे डॉक्युमेंट सध्या तुम्ही कॅरी करून ठेवा. तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं पहिलं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, SSC गुणपत्रक आहे, प्रमाणपत्रक आहे, त्यानंतर 12वीचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक. मग ह्याच्यामध्ये दोघे प्रकारचं, म्हणजे आपल्याला बघा पासिंग सर्टिफिकेट असतं आणि मेन म्हणजे गुणपत्रक असतं. तर ह्या दोघी कॉप्या तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर पदवीचं गुणपत्रक, प्रमाणपत्र, पदव्युत्तर असेल तर गुणपत्रक, प्रमाणपत्र. मग ह्याच्यामध्ये बघा जे काही आपलं डिग्री सर्टिफिकेट असतं, म्हणजे या ठिकाणी प्रमाणपत्र जे देण्यात आलं आहे म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, आणि जे तुमचं गुणपत्रक असेल पदवीचं आणि पदव्युत्तरचं, तर ते देखील या ठिकाणी लागणार आहे. तुमचं D.Ed झालेलं असेल किंवा B.Ed झालेलं असेल तर त्याचं देखील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं तुमच्याकडे रहिवासीचं प्रमाणपत्र असेल, म्हणजे जे काही आपण डेमोसाईल या ठिकाणी बघा तर ते या ठिकाणी कॅरी करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे समजा MSCIT असेल तर MSCIT या ठिकाणी तुम्ही असेल तर तुम्ही दाखवू शकता. तुम्ही फॉर्म भरताना टेटमधचा फॉर्म भरताना MSCIT जर तिथं दिलं असेल तुम्ही क्वालिफिकेशन किंवा सर्टिफाय करताना, तर ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा TETचं महत्त्वाचं आहे, TETचं जे काही गुणपत्रक आहे, आणि या ठिकाणी बघा महत्त्वाचं TET किंवा CTETचं, कारण CTET तर सध्या डिजिलॉकरमध्ये आपल्याला अवेलेबल आहे, पण TETचं आपल्याकडे या ठिकाणी ऑफलाईनमध्ये आपल्याकडे प्रमाणपत्र असायला पाहिजे. त्यानंतर ज्या काही कास्टमध्ये जर मोडत असेल तर त्या उमेदवारांना जातीचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे नॉन क्रिमिलियर, ज्यांना लागू असेल तर त्यांना हे महत्त्वाचं प्रमाणपत्र असणार आहे. त्यानंतर बघा जो नियुक्तीचा प्रवर्ग असेल म्हणजे कास्ट असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे प्रमाणपत्र जे असतील तर ते या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र आहे, म्हणजे जे काही ST कॅटेगरी वगैरे आहे त्यांना व्हॅलिडिटी या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा पुढे जे बघा अभियोग्यता चाचणी जी आपण दिली होती तर त्या निकालाची या ठिकाणी प्रत लागणार आहे, कारण बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी प्रत या ठिकाणी काढून ठेवली असेल, कारण ती देखील महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर जो सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म आहे तो देखील आपल्याला प्रिंट लागणार आहे. त्यानंतर जे आपण प्रेफरन्स लॉक केलेला आहे तर तो लॉक केलेला जो काही फॉर्म आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तसंच बघा पुढचं आहे महिला जे प्रवर्ग किंवा महिला जो आहे तर त्यांचं आरक्षणाबाबत जर प्रमाणपत्र असेल तर ते लागणार आहे, कारण तुम्ही महिला प्रवर्गामध्ये या ठिकाणी जर यस केलं असेल आरक्षणामध्ये, आडव्या आरक्षणामध्ये, तर तुम्हाला महिला आरक्षणासंदर्भात प्रमाणपत्र ते तुम्हाला कॅरी करायला पडेल. त्यानंतर माजी सैनिक असेल तर त्यांनी देखील या ठिकाणी बघा इतर कोणत्याही सवलतीचे जर हे असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर त्या संदर्भात तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जे महत्त्वाचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे जे काही जनरल गोष्टी आहे तर त्या देखील तुम्हाला कॅरी करून ठेवायच्या आहे. तर एकंदरीत जर बघितलं तर हे संपूर्ण डॉक्युमेंट्स विथ जे तुमचे टेट संदर्भात महत्त्वाचे जे प्रिंट आहे त्याच्यामध्ये टेटचा फॉर्म असेल, त्यानंतर सर्टिफाय फॉर्म असेल, त्यानंतर मग लॉक केलेला फॉर्म असेल, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सादर करायला पडेल. कारण जे काही व्हेरिफिकेशन आपलं जे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते आहे सेल्फ सर्टिफाय जे आपण केलं होतं, तर त्या सेल्फ सर्टिफाय फॉर्मच्या आधारावर ह्या ठिकाणी महत्त्वाचे हे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होणार आहे. कारण आपण सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती भरली आहे ती माहिती सध्या ज्या डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी तंतोतंत जोडायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमचं पुढचं जे व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे. तुमच्याकडे जर ह्यापैकी कोणतं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी सध्या नसेल तर ते
तुम्ही काढू शकतात आणि एकंदरीत जे काही तयारी असेल पुढची तर ती तयारी आताच करून ठेवा, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम हा येणार नाही. तर अशा पद्धतीने महत्त्वाचं डॉक्युमेंट संदर्भात इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपली चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर ही यादी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील पोस्ट करतो, तिथे जाऊन तुम्ही ही एकंदरीत डाउनलोड करून घ्या आणि जे काही लिंक आहे टेलिग्रामची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.